महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। सुमारे पाऊण तास केलेल्या या भाषणात आपले चुलत बंधू आणि कट्टर विरोधक धनंजय मुंडे यांच्यावरती नाव न घेता जोरदार टीका केली। माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात त्यांनी तोफ डागली। महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत या आपल्या भावांना आपल्यामुळेच मंत्रिपद मिळाली असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला असला तरी थेट नेतृत्वाला आव्हान देण्याचं पंकजांनी टाळलं। भगवानगडाच्या गादीबाबत आपल्याला आदर आहे आणि आता आपल्याला भाषण नाकारणारे महंतच पुढल्या वर्षी त्या गादीवरून आपल्याला आमंत्रण देतील असेही मुंडे म्हणाल्या। धक्के मारून घराच्या बाहेर जरी टाकलं तरी ती तुमचा दरवाजा भरून हक्काने येते घरामध्ये, पण आपल्या लेकीला जर आपण घराच्या बाहेर टाकलं तर तिला परत दारा माहेरी पाऊल ठेवताना 10 वेळा विचार करा वाटतो, तिचा भावना दुखावल्या जातात। आपल्या घरी लग्न असलं, धाकट्या लेकीचं तर मोठ्या लेकीला मूळ पाठवल्याशिवाय मोठी लेक येत नाही, रिवाज आहे का नाही? लग्न झालेल्या पोरीला आपण तू म्हणत नाही, बाई म्हणतो, तुम्ही म्हणतो, तिला आपण मान देतो। मला एवढा विश्वास आहे पुढच्या दसऱ्याला या भगवानगडाच्या गादीवर विराजमान असलेले महंत मला या दसऱ्याला मुलगी म्हणून पुढच्या बोलवणार आहेत, हा मला विश्वास आहे। आणि तेव्हा मी लेख म्हणून येणार आहे आणि लेख म्हणून भगवानगडाच्या प्रती कधीही मी अपशब्द काढणार नाही। मी कधीही भगवान बाबांच्या प्रती माझ्या मनामध्ये प्रतारणा नाही। मागच्या दसऱ्याला मी गडावरून भाषण केलं होतं, भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन मी सांगितलं होतं की माझे बंधू जे आमदार आहेत ते पुढच्या दसऱ्यापर्यंत नामदार होतील। सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर नामदार झाले आणि आमचे एक बंधू हे राज्यमंत्र्याचे कॅबिनेट मंत्री झाले आणि नुसते कॅबिनेट मंत्री नाही तर माझ्याच खात्याचा वारसा त्यांना दिलेला आहे। माझ्या सगळ्या भावांना माझ्यामुळे मी लाल दिवा दिलेला आहे की नाही? मी भावांसाठी खूप लकी आहे। लाल दिवा माझ्यामुळे भावांना मिळतो, आता हे तुम्हाला सर्वांना मान्य आहे। चंड आणि मुंड राक्षसाचा वध हा दुर्गाष्टमीला देवीने केलेला आहे, दुर्गा देवीने केलेला आहे। मला ही चंड आणि मुंड राक्षसाचा वध करायचा। किती एखाद्याला घेरायचं, किती एखाद्याला अभिमन्यू सारखा भ्रष्टाचाराचे आरोप कर, कुठे त्यांच्यावर केसच कर, कुठे राजीनामेच माग। आता तुमच्या म्हशींनी दूध दिलं नाही तरी मी राजीनामा द्यायचा करे? मी जर या राजकारणात तुमच्याशी प्रतारणा केली असेल, जनतेच्या हिताचा कुठलंही काम करण्यामध्ये स्वतःचा स्वार्थ साधला असेल तर राजकारणात मी क्षणभरही राहणार नाही। मी तुमच्यासाठी इथे आहे। माझा राजीनामा लिहून हेलिकॉप्टरमध्ये तयार असतो। ज्या दिवशी वाटेल की पंकजांनी लोकांना लाज आणली, मी तुमच्यामध्ये राहणार नाही, कारण माझ्यावर कुठले आरोप सिद्ध करता येत नाही। मग काय करायचं? तर यांची प्रतिमा मलिन करा। ती गुंडचे, ती मवालीचे, तिने धमक्या दिल्या। आता मी तुम्हाला धमक्या द्यायची काय गरज आहे? तुम्ही सगळे आहेत नाही ते, मी धमक्या द्यायची काय गरज? अरे त्या बीड जिल्ह्याचं राजकारण आज ज्या राजकारणात तुरटी फिरवून 7 अतिशय सज्जन शांततेने जिल्ह्यामध्ये कारभार चालू आहे। अरे माझ्या लोकांचं सोडा, विरोधकांच्या सुद्धा बद्दल मी कधी वाईट विचार करत नाही। मी विचार करते निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये आपण एकमेकांसमोर यावं, लढावं, जिंकावं, पण एखाद्याचं घरच उद्ध्वस्त करावं हे माझं स्वप्न नाही। माफ करा, हे मुंडे साहेबांच्या रक्तातले गुण असूच शकत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।